हे बघा, हे जे तुम्हाला दिसतंय ना, हे आहे टिळक मंदिर विलेपार्ले, लोकमान्य सेवा संघ विलेपार्ले. हे का उभारावं वाटलं त्यावेळेला? बघा इकडे वरती तुम्हाला दिसतं हे आहे श्री वा फाटक संग्रहालय. इथे लायब्ररी आणि खाली आहे पुलद गौरव दर्शन. इथे सगळे सांस्कृतिक प्रोग्राम भरले जातात. इथेही सगळी गुढी उभारली जाते. पण इकडे संस्कार आहेत बघा. हे कुठे आहेत आता? हे कुठे आहेत? नुसतं रील बांधून तुम्ही फेटे बांधता आणि तुम्ही अशुद्ध मराठी बोलता आणि तुम्हाला वाटतं आपण फार मराठी चांगलं बोलतो, आपल्या अंगात मराठी नाही आहे, तुम्हाला मराठी आवडत नाही. इकडे आजकाल मुलींची एक नवीन फॅशन निघाली आहे, माझ्या आईने कधी मला शिकवलंच नाही. अरे आपण मुलींना काय मानतो? अन्नपूर्णा मानतो. मी नवऱ्याकडनं स्वयंपाक करून घेते, माझ्या आईने मला कधी शिकवलंच नाही. मी घराबाहेर पडीन तर मला सासू सासरे नको, मला माहेरी जायचं आहे, मला सासू सासऱ्यांबरोबर राहायचं नाही आहे. आणि ते वैयक्तिक झालं. पण मला असं म्हणायचं आहे की हे जे त्यांनी वरती उभारलं आहे, या संग्रहालयामध्ये तासनतास स्वतः पु ल देशपांडे येत असत. आणि खाली तुम्ही बघाल पु ल गौरव दर्शन, तर इकडे स्वतः पु ल देशपांडे, माननीय पु ल देशपांडे यांनी सगळं स्वतःच्या आयुष्यातले पुरस्कार, तबले, जे काही त्यांचे आठवणी फोटो आहेत, हे सगळे इथे दान केलेत. आणि खाली इथे लहान मुलांना शिकवलं जातं बघा. इथे लहान मुलं आहेत खाली, इथे त्यांना शिकवलं जातं. इकडे जिम आहे, इकडे वाचायला संग्रहालय, आणि इथे सगळ्या मुलांना संस्कार दिले जातात. इकडे कोणी व्हिडिओ बनवत नाही आणि अशुद्ध बोललं जात नाही. इथे मराठी संस्कार वर्ग आहेत. ही माती, या मातीमध्ये इथे काही रिडेव्हलपमेंटचं तुम्हाला दिसणार नाही. ह्या सगळ्या संस्था जगलेल्या नाही. हे सगळं काय माहिती आहे का तुम्हाला? जेव्हा लोकमान्य टिळक यांचं निधन झालं त्यानंतर काही संस्था पुतळे नाही उभारले, त्यांनी शिक्षण संस्था उभारल्या. तर कालच्या भाषणामध्ये माननीय मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी हेच सांगितलं आहे की कालची जुनी नावं त्यांनी वाचली नाही. माझ्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी बोंबलून सांगितली होती की भाऊचा धक्का कसा झाला, आपण मराठी कसं बोलतो आहे, आपण नुसते फेटे बांधले, गॉगल घालून बाईकवर बसलं म्हणजे आपण मराठी आणि नुसतं जय महाराष्ट्र व्हॉट्सअपवर टाकणं हे मराठी नाही आहे. तुम्ही काय मराठी बोलताय बघा ना. तुम्हाला स्त्रीलिंग, पुल्लिंग, नपुंसकलिंग हे तुम्हाला काहीच माहिती नाही आहे. तुम्हाला काहीच माहीत नाही की तुम्ही काय बोलताय आणि तुम्ही नट व्हायला निघालायत. असं नसतं. तुम्हाला स्वतःलाच माहिती नाही की मराठी शब्दाचा अर्थ काय आहे. त्यामुळे आपल्या तोंडातनं ती भाषा निघत नाही आणि आपलं मराठी जी देवता आहे ती आपल्यावर प्रसन्न नाही आहे. त्यामुळे मराठी माणूस संपत चालला आहे. तर ते आता मला काही बोलायचं नाही. सांगायचा मुद्दा असा होता की हे जे त्यांनी पूर्वीच्या माणसांनी केलं त्याची कार्य ही आहेत. नुसते पुतळे आणि व्हिडिओ जर का त्यांनी टाकले असते आणि घरामध्ये पोगो बघत पिझे खात बसले असते आणि आमच्या मुली आम्हाला म्हणायला लागल्या असत्या कौतुकाने की माझ्या आईने मला कधी काही शिकवलंच नाही स्वयंपाक वगैरे करायला, तर ते कौतुक नाही, ते शेम आहे. मला आवडच नाही स्वयंपाक करायची, शेम आहे. अहो रेस्टॉरंटमध्ये कोणाच्या हातचा स्वयंपाक खाता तुम्ही? पुरुषांच्या ना. मग घरात तुम्हाला चूल पेटवायची वेळ आणली ना देवानी आता. त्यामुळे ही कर्म आहेत ना तुमच्या तोंडातनं निघतात, ही तुम्हाला भोगावीच लागतात. त्यामुळे अजूनही सुधारा आणि तुम्ही जे काही बोलता त्याच्यात मराठीचा अपमान होणार नाही असं बघा. आता मला त्याच्यासाठी काय करायचं हे सांगायचं नाही आहे, पण ह्याचं तुम्ही बघितलं का? इथे तुम्ही आलात का? नुसतं व्हिडिओ टाकून तुम्ही जर का काही बोलत बसलात तर त्यांनी काही होणार नाही. कशालाही काही तुम्ही बोलताय मराठीमध्ये आणि नुसतं मराठी करत तुम्ही चाललायत व्हिडिओ टाकत. तुम्हाला स्वतःला कळत नाही आहे. काही जेनझी वगैरे व्याख्या दिल्या आहेत, स्वतःला येत नाही आहे काही म्हणून त्याला जेनझी बोलायचं. याला काही अर्थ नाही आहे. हे टिकणार नाही आहे. हे सगळं संपत चालणार आहे. हे जगणार नाही काही. हे जगणार नाही. हे संपत चालल्याची खूण आहे. म्हणून काल राजसाहेब ठाकरेंनी जी नावं वाचून दाखवली ना त्यामागची तळमळ ती होती. हे तुम्ही समजून घ्या. हे संस्कार तुम्ही काही करत नाही. आणि जर हे असं जर का थोर माणसांनी केलं असतं की आम्ही घरामध्ये असं बघतो काही वाटेल ते आणि पोगो बघत बसले असते तर ते टिकलं नसतं. हे जे तुम्ही भाऊचा धक्का वगैरे आता सगळं ऐश्वर्य आहे त्यांचं वाचून आहे. कशाला ज्ञानेश्वरी लिहिली हो? जर का ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली ती का लिहिली? ते संस्कृत कठीण आहे म्हणून लिहिली. मग त्यांना असं वाटतं की ज्ञानेश्वरीतलं संस्कृत आहे ते सोपं करून आपण दिले, पुढच्या पिढीला कळेल. अहो आत्ताच्या मराठीची चिंध्या बघा बोलताना. काय तर मला मराठी कळणार आहे तुम्हाला वाचल्याशिवाय? तुम्ही वाचाल तर वाचाल हे लक्षात घ्या.